हृदयस्पर्शी कथा. रियाचे नवीनच लग्न झालेले होते. ती माहेरी आलेली होती. तिची आई अनिता तिला विचारत होती, रिया, सासरी सर्व काही ठीक आहे ना? जावई बापू आणि तुझे सासू सासऱ्यांची वागणूक कशी आहे? त्यावर रिया आईला म्हणाली, आई, सर्व ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर सांग. अनिता तिला पुन्हा बोलली, आई, एक प्रॉब्लेम आहे. सासरी गॅस नाही. मला सर्व जेवण चुलीवर करावं लागतं. जेवण बनवताना मला आगीचा आणि धुराचा खूप त्रास सहन करावा लागत असतो. मी माझ्या सासूबाईंना नवीन गॅस घ्यायला बोलले, पण त्या म्हणाल्या थोडं थांब, आपण नंतर घेऊयात. पण तोपर्यंत मला खूप त्रास सहन करावा लागेल. रिया नाराज चेहऱ्याने आईला सांगत होती. अनिता त्यावेळी गप्प राहिल्या. पण संध्याकाळी जेव्हा मुलगी सासरी जायला निघाली तेव्हा अनिताने गॅसची शेगडी रियाकडे दिली आणि मुलीला मिठी मारत म्हणाल्या, आता तुला त्रास सहन करावा लागणार नाही. रिया पण आनंदाने तिच्या सासरी परत गेली. सासरी गेल्यावर सासूबाईंनी गॅसबद्दल तिला विचारले असता रियाने सांगितलं की माझ्या आईने दिला आहे. सासूबाई गप्प झाल्या. काही दिवसांनी पुन्हा रिया तिच्या माहेरी काही दिवस राहायला आली. आई म्हणाली, बेटा रिया, शेगडी तर नीट चालत आहे ना? आता काही प्रॉब्लेम तर नाही ना? चहा नाश्ता झाल्यावर अनिताने तिच्या मुलीला विचारलं. हो आई, गॅस तर ठीक आहे, पण मायक्रोवेव्ह नाही. त्यामुळे जेवण लगेच गरम करता येत नाही. त्यामुळे जेवण गरम करण्यासाठी मला सारखं गॅससमोर उभं राहावं लागतं आणि गॅसच्या त्या गरमीमुळे मी घामाने पूर्ण बेहाल होऊन जाते. रिया आईला सांगत होती. त्या दिवशी अनिता बाजारात गेली आणि नवीन मायक्रोवेव्ह घेऊन आली आणि रियाला म्हणाली, बेटा, हा मायक्रोवेव्ह पण गाडीत ठेव. ऑटो रिक्षातून मायक्रोवेव्ह काढत अनिता म्हणाली, आई, तू हे का विकत आणलं? रिया मायक्रोवेव्हकडे पाहत म्हणाली, अगं, तुझ्यासाठी आणलं आहे. तुला त्रास होतो ना जेवण सारखं गरम करायला? आता तुला त्रास होणार नाही बघ. आणि तू इथे राहायला आली आहेस, मग तुला काही भेटवस्तू नको का द्यायला? मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? अनिता म्हणाली. आणि रिया यावेळी आनंदाने परत सासरी गेली. अनिता, मला वाटतं तू मायक्रोवेव्ह आणायला नको होतास. अनिताचा नवरा सत्यजित म्हणाला, अहो, मी माझ्या एकुलत्या एक मुलीला छोट्याशा गोष्टींसाठी असं कसं नाराज होऊ देऊ शकते? अनिता म्हणाली आणि आत गेली. काही दिवसांनंतर अनिताने तिच्या मुलीला फोन केला, बेटा, दिवाळी आली आहे. आम्ही सगळ्यांसाठी भेटवस्तू घेतलेल्या आहे. तुला काही हवं असेल तर सांग. अनिताने रियाला फोनवर विचारलं, आई, इथे वॉशिंग मशीन नाही आणि मला सर्व कपडे एकटीलाच धुवावे लागतात. खूप त्रास होतो. माझी कंबर खूप दुखते. यामुळे शक्य असेल तर रियाने तिचे शब्द अपूर्ण सोडले. चल भेटूया दिवाळीला, असं म्हणत आणि त्यांनी कॉल कट केला. अनिता आणि सत्यजित यांच्या मुलीच्या घरी दिवाळीत वॉशिंग मशीन घेऊन पोहोचले. वेळ असाच निघून चालला होता आणि रिया तिच्या घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टी नसल्याबद्दल नेहमी रडायची आणि अनिता लगेच ती वस्तू घेऊन तिला देत असायची. सत्यजित अनिताला खूप समजावत असायचा, पण आपल्या मुलीच्या बाबतीत ती त्यांचं काही ऐकूनच घेत नव्हती. आज रियाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. अनिता आणि सत्यजित त्यांच्या मुलीच्या सासरच्या घरी जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा रिया तिथे आली आणि म्हणाली, आई बाबा, अमितला 10 लाखांची कार घ्यायची आहे. त्याच्याकडे 5 लाख रुपये आहेत. तुम्ही 5 लाख रुपये देऊ शकता का? आम्ही लवकरच पैसे परत करू. रिया म्हणाली, पण बेटा, तुझ्या लग्नात आम्ही गाडी दिली होती ना, आता दुसरी का? सत्यजित म्हणाला, बाबा, ती एक साधी कार आहे. अमितला लेटेस्ट मॉडेल घ्यायचं आहे. रिया जरा चिडचिड करतच म्हणाली, पण बाळा, एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे अवघड आहे. 25-30 हजारांची गोष्ट असती तर गोष्ट वेगळी असती. आता तुझे बाबा निवृत्त झाले आहे, अनिता म्हणाली. रिया रागावूनच घरातून निघून गेली. आईवडील पैसे देऊ इच्छित नाही असे तिला वाटले. यांना रिटायरमेंटचे भरपूर पैसे मिळाले असतील, मग त्यातून 5 लाख रुपये द्यायला काय हरकत आहे असे रियाला वाटत होते. पण रिटायरमेंटचे पैसे तिच्या लग्नात खर्च झाले होते हे तिला माहीतच नव्हतं. 2 दिवसांनी पुन्हा रिया माहेरी परतली. रिया, बाळा, तू परत का आलीस? सासरी सगळं ठीक आहे ना? मुलीला दारात पाहून अनिताला धक्काच बसला. आई, अमित रागावले आहेत. ते म्हणतात की गाडी तुझी पण आहे, तू पण चालवशील ना? मग मी अर्ध्या पैशांची व्यवस्था केली आहे. बाकीचे अर्धे पैसे तू तुझ्या आईवडिलांकडून आण. तसेही तुझे आई बाबा तुला त्रास होऊ नये म्हणून तू काहीही मागितलं तर तुला लगेच देतात ना.
मग आज मी सांगितल्यावर त्यांना राग आला, म्हणून तुझ्या घरी तू जा, पैसे घेऊन परत ये. रडत रडत रियाने सगळा प्रकार सांगितला. बाळा, जावई बापूंनी खूप मोठी चूक केली आहे. 25-30 हजारांची वस्तू आणि 5 लाख रुपयांची वस्तू यात खूप मोठा फरक आहे. अनिता थोड्या रागातच बोलली, पण ते परत करतील. तू प्लीज आता पैसे दे. रिया म्हणाली. बाळा, पैसे कुठे आहेत? बाबांच्या रिटायरमेंटचे आलेले पैसे तुझ्या लग्नात संपले. आम्ही स्वतः त्यांच्या पेन्शनवर जगतोय. अनिता म्हणाली. मी आता माझ्या जावयाशी याबद्दल बोलेन, सत्यजितराव म्हणाले. आणि जावयाला फोन केला, पण त्यांनी फोन काही उचलला नाही. अनेकदा प्रयत्न करूनही फोन उचलला नाही. बाबा, ते रागावले आहेत. पैसे नाही मिळाले तर ते मला परत घरात येऊ देणार नाही, रिया रडत रडत म्हणत होती. अनिता आणि सत्यजित आपल्या मुलीला शांत करत तिला समजावत होते आणि मुलीला घेऊन संध्याकाळी तिच्या सासरच्या घरी पोहोचले. पण तिथे कुलूप होतं. रियाची सासू तिच्या मुलीच्या गावी गेली होती आणि अमित ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. घरी आल्यानंतर रिया तिच्या खोलीत गेली आणि रडायला लागली, कारण अमितने तिला सांगितले होते की जर तू पैसे आणले नाहीस तर पुन्हा घरी यायची काही गरज नाही. आणि आता तो फोनही उचलत नव्हता. 2-3 दिवस झाले पण अमितने रियाला फोन केला नाही. तिला वाटत होते की आता सर्व काही संपले आहे आणि आता ती एकटी पडली आहे. तिला कोणीच नाही, कारण नवऱ्याने पैशांसाठी माहेरी पाठवलं होतं आणि आई बाबा पैसे द्यायला तयार नाहीत. अनिता, ही सर्व काही तुझी चूक आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, प्रत्येक वेळी मुलीला मदत करणं योग्य नाही. तुझ्या मुलीला आणि जावयाला वाटू लागले होते की आपण काहीही केले तरी पैसे देऊ. आज रिया घरी आहे ती तुझी चूक आहे. तिने साधा स्टोव वापरला असता, वॉशिंग मशीन वापरली नसती किंवा बाकीच्या गोष्टी वापरल्या नसत्या तर काय झालं असतं? सत्यजित रागाने बायकोला म्हणाला. तुमचं बरोबर आहे. मला वाटलं होतं की माझ्या एकुलत्या एका मुलीला मदत होईल, पण मला माहिती नव्हतं की मी तिला लाचार बनवत आहे. माझ्याकडून चूक झाली आहे, पण आता ही चूक कशी तरी सुधारा. अनिता टेन्शनमध्येच येऊन म्हणाली. उद्या रियाच्या सासरी जाऊया. मला खात्री आहे की अमितला नक्कीच समजावून सांगतील ते. सत्यजित दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला घेऊन अमितच्या बहिणीच्या घरी गेले. तिथे रियाच्या सासूबाई म्हणाल्या, अमितने रियाला तिच्या माहेरी घरी पाठवलं आहे हे मला माहितीच नाही. नंतर त्यांनी अनिता आणि सत्यजित यांनाही सांगितले की आज जे काही घडत आहे त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. मुलीचे लग्न झाले आहे, मग तर तिला स्वतःचा थोडा त्रास सहन करू द्या. माहेरी जे आहे ते सासरीही असावं असं नसतं. थोडं ॲडजस्ट करायला शिकवायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी लगेच अमितला फोन करून यायला सांगितलं. संध्याकाळपर्यंत अमित आला आणि त्याची आई त्याला चांगलीच ओरडली. अमितची बहीणसुद्धा अमितला खूप काही बोलली. नंतर अमितला त्याची चूक समजली आणि तो रियाला पुन्हा घरी घेऊन गेला. अनिता आणि सत्यजितने त्यांच्या रियाच्या सासरच्या लोकांचे आभार मानले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.